ऐका बरं, ऐका लक्षात घ्या. आमचा जन्म म्हणजे महाराजांच्या घरात आहे. तुकाराम महाराजांना 3 मुलं, विठ्ठल, महादेव, नारायण. त्यांच्या 3 मुलापासून आमची परंपरा आहे म्हणून या ठिकाणी माहिती देतो. लक्षात घ्या, तुकाराम महाराज झाडाखालून सदैव वैकुंठाला गेले ध्यासाकाळ. तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाही आहे. तुकाराम महाराज सदैव ध्यासाकाळ वैकुंठाला गेले, हे महाराजांचं मुख्य दर्शन आहे. आता वैकुंठ म्हणजे काय लोक विचारतात. समर्थ कमान दाखवले, ते भांडुरंगाचं वाहन आहे गौडू पक्ष, ते साक्षात ह्या ठिकाणी उतरलं. तुकोबरा त्या पक्ष बसून देह घेऊन गेले, त्याला वैकुंठ म्हटले. हे जी झाड आहे हे तुकाराम बीजेच्या दिवशी आपोआप हल्ले आता होळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते. ह्या ठिकाणी 4 ते 5 लाख यात्रा भरती. 12 वाजून 5 मिनिटांनी हे झाड आपोआप हल्ला आता दिवसा. आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने, त्या ठिकाणी इथून 1 मैलावरती आहे. पण तिथली शिळा तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपोषण केलं शिळेवर बसून. 13 दिवशी माझे ग्रंथ कोरडे आले. तुम्ही गावात गेला तिथं पाहायला मिळतील. तिथे पांडुरंगाची स्वयंभू मूर्त आहे. पंढरपुरहून देव या ठिकाणी आलेत. तुकाराम महाराजांची पूर्वज होती विश्वंभर बुवा, त्यांची वारी होती पंढरीची. त्यावेळेस त्या दृष्टांत झाला विठ्ठल आंब्याखाली आहे, त्यावेळेस ती स्थापना तिथे झाली. आपण जर या ठिकाणी आलो, आपल्याला देहू आणि पंढरी दोन्ही क्षेत्र इथे घडले जातात. तिथं त्यांचं राहतघर पण आहे. ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले एकांतवासी, तो भंडारा डोंगर इथून 3 मैलावरती आहे. हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. इथून वैकुंठाला गेले आणि 3 वेळा परत आले. एक संताजी जगनाडे तिली समाजातले, त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भगीरथबाई तिच्याकरता, आणि संत निळोबाराया त्यांच्याकरता. संताजी दगडांकरता कसे आले, ते महाराजांचा उजवा हात होता. त्यांनी महाराजांकडून वचन घेतलं, म्हणले महाराज मी जर मिळलो तर माझ्या देहाला तुम्ही मुठ माती घ्या. तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील. तुकाराम महाराज अगोदर जातात. मागाहून ते वाढले गेले. इथनं सुटुंबराव गाव आहे 5 ते 6 मैल. तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला, देह काढायचा प्रयत्न केला. देह काय काढला जात नाही, ते आपोआप वर येऊ लागला. ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावरनं आले, महाराजांनी माती टाकली, त्यावेळी ते देह काढला गेला. तुकाराम महाराजांची मुलगी, तुकाराम महाराज वैकुंठ जाता वेळेस भागीरथबाई सासरी होती, नांदायला गेली ती. भागीरथबाईने इंद्रणीच्या कडेला वडिलांचा धावा केला. बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा, उडी डुवात टाकली, मच्छरनं मच्छेवर झल्ली. पांडुरंगाने मच्छावता धारण धरला, तर ते तारलं गेलं. आणि संत निळोबाराया ते आहे तर पारनेर तालुका नगर जिल्हा पिंपळनेर त्यांचं गाव आहे. निळोबाराया इथं आले. तुकाराम महाराज इथं नव्हते. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते. निळोबारायांनी या झाडाखाली 42 दिवस उपोषण केलं, बिगर अन्न ना पाणी घेता. स्वतः देव आले भेटायला. पांडुरंग म्हटले देवा मी तुझ्याकरता नाही आलो, मी तुकाराम महाराजांकरता आलो. निळोबारायांनी अभंग केलाय उपदेश्वर देवाला. येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थले वाचून रसिका प्रल्हाद कैवरी दैत्याची दंडया, स्तंभी देवराया प्रगटोणी, तैशा परी संकट नाही मजला, तरी का फुकट श्रम केला. निळा म्हणे आम्ही न ओळखूजी देवा, तू कायचा धावा करीत असे, असा निळोबारायांनी देवाला उपदेश केला. देवाला प्रश्न पडला. देवानी तुकोबाला वैकुंठाहून परत आणलं. निळोबारायाची ते 42 दिवस पूर्ण झाले. बस मी महाराजांच्या घरात तिथला पुजारी आहे, पुढच्या दिवसभर माहिती देतो. आणि त्या महाराजांना महापूजा नैवेद्य असतो. आपल्याला काही इच्छा असली तर दक्षिणा घेतो, नसतं तर काही जबरदस्ती नाही आहे. त्यांचा शेवटचा अभंग असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा सुदैवी, सकाळ सांगा विनंती माझी, वाढव्या झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रंग बोलावी, तो अंत काही थॉमसचे पावला, कुणी सहित झालं गुप्त तुका थोडक्यात. तुकाराम महाराज की असे प्रदक्षिण मारा आणि गावात दर्शन करा, तर म्हणजे मार्गदर्शन केलं तर गावात पाहायला मिळेल.